नमस्कार शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी आज शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। या शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांनी 2017 पासून ते 2020 पर्यंत या तिन्ही वर्षात कर्जाची परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, संपूर्ण माहिती नक्की काय आहे ते आपण या शासन निर्णयामध्येच पाहणार आहोत। मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ देण्यासाठी यशोध्तीपत्रक घेण्यात आलेलं आहे आणि यशोध्तीपत्रक महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे दिनांक 5 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ या योजनेअंतर्गत अल्पमुदत पीक कर्जाची पूर्ण परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना पीक कर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर लाभ देण्यात येतो। तथापि कोल्हापूर जिल्ह्यातील ऊस पिकासाठी एका आर्थिक वर्षात 2 वेळा पीक कर्ज घेऊन योजनेच्या निकषानुसार त्याची विहित मुदतीत परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सदर योजनेचा लाभ हा मिळण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधींनी केलेली विनंती विचारात घेऊन केवळ कोल्हापूर जिल्ह्याकरिता शासन कार्य नियमावलीमधील कलम 29(1) च्या तरतुदीनुसार उक्त योजनेच्या दिनांक 29/6/2022 च्या शासन निर्णयातील योजनेचा तपशील यामध्ये नमूद असल्यामुळे या शासन निर्णयास मान्यता देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, कोणत्या वर्षातील कर्जाची परतफेड केलेल्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे तर ते आपण या योजनेच्या तपशीलमध्ये थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। सन 2017 ते 18 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 30 जून 2018 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, सन 2018 ते 19 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदतीत पीक कर्ज दिनांक 30 जून 2019 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, सन 2019 ते 20 या वित्तीय वर्षात घेतलेले अल्प मुदत पीक कर्ज दिनांक 31 ऑगस्ट 2020 पर्यंत पूर्ण परतफेड केलेले असल्यास, अथवा सन 2017 ते 18 व 18 ते 19 व 19 ते 20 या तिन्ही वित्तीय वर्षात बँकेच्या मंजूर धोरणाच्या अनुषंगाने पीक कर्ज कालावधीनुसार कर्ज उचल दिनांक व बँकेच्या धोरणानुसार कर्ज परतफेडीचा देय दिनांक हे दोन्ही दिनांक विचारात घेऊन यापैकी परतफेडीचा जो दिनांक नंतरचा असेल त्या दिनांकापूर्वी कर्जाची पूर्ण परतफेड मुद्दल प्लस व्याज म्हणजे मुद्दल आणि व्याज ही केली असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी दिनांक सन 2018 ते 19 अथवा सन 2019 ते 20 या वर्षात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाच्या मुद्दल रकमेवर जास्तीत जास्त रुपये 50,000 पर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यास मान्यता ही देण्यात आली आहे। तसेच मित्रांनो, सन 2018 ते 19 अथवा 19 ते 20 या वर्षात घेतलेल्या व त्याची पूर्ण परतफेड केलेल्या अल्प मुदतीत पीक कर्जाची रक्कम रुपये 50,000 पेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना त्यांनी सन 2018 ते 19 अथवा सन 2019 ते 20 या वर्षात प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदतीत पीक कर्जाच्या मुद्दलच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ हा देण्यासाठी मान्यता ही देण्यात आली आहे। तर मित्रांनो, 2017 ते 20 पर्यंत म्हणजे या तिन्ही वर्षामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्जाची पूर्ण परतफेड केलेली आहे अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये अनुदान देण्यासाठी हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि हा शासन निर्णय फक्त कोल्हापूर जिल्ह्यासाठीच घेण्यात आलेला आहे। तर मित्रांनो, आपल्याला हा छोटासा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आपण असेच नवनवीन योजनांचे नवनवीन अपडेट घेऊन येत असतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।